गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर कालचा दिवस होता वसुबारसचा. सिंपल अशीच पूजा मांडली आणि नैवेद्य बिलकुलच दाखवलं नाही, कारण की काल होती एकादशी आणि एकादशीला देवाला नैवेद्य चालत नाही, उपवास असतो. त्यामुळे पटकन साधी पूजा करून घेतली आणि निघालो शॉपिंग करिता. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आमचा किती मोठा पचका झाला, म्हणजे माझं स्पेशली ऑफकोर्स. तर आजही अकॅडमीचे भरपूर रिझल्ट्स वगैरे देण्याचे कामं होते. त्यानंतर ऑफिस क्लीन करायचं होतं, म्हणून आजही अमरावतीला जाणं झालं नाही. शेवटी अमरावतीचा प्लॅन ड्रॉपच केला आणि आम्ही निघालो मोर्शी मार्केटमध्ये शॉपिंगला. माझा चेहरा बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी एक्साइटेड बिलकुल नव्हती शॉपिंगसाठी. कारण की मला जो आउटफिट पाहिजे होता ना, तो मला आयडिया होतीच की मोर्शीमध्ये मिळणार नाही. बट टू माय सरप्राईज पुढे माझी एक्साइटमेंट बघून तुम्हाला लक्षात येईल की मला तो आउटफिट मिळालाय. म्हणजे खूप खूप आनंद झाला या गोष्टीचा की अमरावतीला न जाताही मोर्शीमध्येच माझं काम निपटलं. आणि हा ड्रेस विनिशासाठी घेतलाय. बघू शकता इतका क्यूट आणि कलर किती सुंदर. बघता क्षणी हा ड्रेस मला आवडलेला होता. आणि याच्यावर बघू शकता सुंदर अशी पर्स पण होती आणि याची ओढणी पण खूप मॉडेस्ट अशी होती. खूप आवडला मला हा ड्रेस. याच्या व्यतिरिक्त मी 2 ड्रेस आणखीन घेतले. एक माझ्या आईकडनं आणि एक माझ्या सासूबाईंकडनं. त्यानंतर या शॉपमध्ये येऊन मी माझ्या दिरासाठी कपडे घेतले आणि इथे त्यांच्यासाठी कपडे घेता घेता एक टी शर्ट मी पण ढापली. मला फार आवडली होती. माझी सगळी शॉपिंग मी राजेंद्र ड्रेसेसमधून केली, माझा ड्रेस सोडून फक्त. आणि त्या व्यतिरिक्त लाइटिंग घ्यायची होती एस्थेटिक लुकसाठी. पूर्ण येलो लाइटिंग घ्यायची होती मला. जगामागा लाइटिंग होती माझ्या घरी झरनाची, गणपतीच्या वेळेस जी आम्ही वापरतो ती. पण त्या व्यतिरिक्त पूर्ण येलो लाइटिंग हवी होती मला आणि तीच मी इथे घेतली. लाइटिंग घेतल्यानंतर मला आता माझ्या मिस्टरांसाठी शॉपिंग करायची होती. त्यांची शॉपिंग राहूनच गेली होती. बट शेवटी त्यांच्यासाठी काही बघता आलं नाही. खूप उशीर झाल्यामुळे शॉप्स बंद होत होते. मग काय पटकन मस्तपैकी आवडती जिलेबी घेतली आणि लाइटिंग लावायसाठी तार घेतला आणि निघालो घरी यायला. बघू शकता माझ्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट खूप जास्त होती. मी खूप एक्साइटेड आहे तुम्हाला हा आउटफिट दाखवण्यासाठी. मग घरी आलो आणि इकडे येऊन बढियापैकी काकूंच्या घरी मस्त असा गरम गरम फराळ एन्जॉय केला. याला पण नशीब लागतं बरं का. असा होता माझा कालचा दिवस. थँक यू फॉर वॉचिंग.